तर अनेकांच्या जीवावर उठणाऱ्या नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। या मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना वारंवार घडतात। त्या थांबवण्यासाठी पोलिसांनी अनेकदा कारवाई केली तरी सुद्धा या मांजाचा वापर सुरू असल्याचं अनेकदा समोर आलंय। न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे त्याला चाप बसेल अशी आशा आता निर्माण झाली आहे। पाहूया या खुनी मांजाविषयीचा सविस्तर रिपोर्ट। जीव घेण्या नायलॉन मांजाविरोधात न्यायालयाचे कठोर आदेश। मांजा सापडला तर सील होणार घर। मुलांनी आणलेल्या मांजामुळे पालकांविरोधात गुन्हा। पशुपक्ष्यांसह माणसाच्या जीवावर उठलेल्या नायलॉन मांजाविरोधात न्यायालयानं कडक आदेश दिलेत। छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे आणि वायजी खोब्रागडेंनी पोलीस स्थानिक प्रशासनांना हे आदेश दिलेत। खंडपीठाने मंगळवारी नायलॉन मांजा विरोधात कडक आदेश दिलेत। राज्यभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करा। जेथे नायलॉन मांजा आढळेल ते दुकान, फॅक्टरी अथवा घर सील करा व संबंधितावर गुन्हे दाखल करा। ई-कॉमर्स साईटवर सुद्धा कारवाई करा। नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडताना कोणी आढळलं तर मांजा जप्त करा। तो त्यात कुठून मिळवला याची माहिती घ्या। त्याने सांगितले नाही तर मुलाच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल करा। नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करा। त्यासाठी जनजागृती करा अशा कठोर शब्दात खंडपीठानं आदेश दिलाय। सरकारनं बंदी घातलेल्या खुनी नायलॉन मांजांमुळे अनेक पशु आणि पक्ष्यांसह नागरिकही जखमी होतात। अनेकांच्या जीवावरही बेततं। त्यामुळे त्या मांजावर बंदी घालण्यात आली आहे। तरी सुद्धा एकमेकांचे पतंग गुल करण्याच्या नादात या जीवघेण्या धारदार मांजाचा वापर सुरूच आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा असल्यामुळे त्या मांजाची मागणी सुद्धा वाढते आणि छुप्या रीतीनं तो मोठ्या प्रमाणात उपलब्धही होतो। याच मांजानं मागच्या महिन्यात मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी समीर जाधवांचा जीव घेतला। बाईकवरून घरी परतत असताना या खुनी मांजानं त्यांचा गळा चिरला। त्यामुळे रस्त्यावर तडफडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर ऍक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक कारवाई करत हा मांजा जप्त केला। 29 डिसेंबर 2023 ला अमरावतीच्या बडनेरा रोडवरील समर्थ शाळेच्या बाजूला मांजा विकणाऱ्या 2 तरुणांना राजापेठ पोलिसांनी अटक करत 34 रील जप्त केल्या होत्या। त्याच दिवशी नाशिकमधील अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं 60,000 रुपयांचा मांजा जप्त केलाय। मुंबईच्या खेरवाडी पोलिसांनी 2 भावांसह विक्रेत्याला अटक केली होती। बांगूरनगर पोलिसांनी वृद्ध महिलेला ताब्यात घेतला। दिंडोशी पोलीस, मालवणी पोलिसांनी प्रत्येकी एका तरुणावर कारवाई केली होती आणि सहार पोलिसांनी मांजा विकणाऱ्या एका वृद्धाविरोधात गुन्हा नोंदवला। कांदिवली पोलिसांनी लालजीपाड्यातून एकाला अटक करत 19,000चा मांजा जप्त केला। नागपूरच्या कळमना पोलिसांनी मांजाच्या 35 रिळांसह बाईक जप्त करत एकाला अटक केली होती। 10 जानेवारी 2024 ला नंदुरबार पोलिसांनी मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करत 10,000चा मांजा जप्त केला। चायनीज मांजाच्या अनुषंगाने आमच्या हद्दीमध्ये पण एक कारवाई करण्यात आली आहे। काल लालजीपाडा परिसरातून आम्ही एक चायनीज मांजा विक्री करणारा एक इसम नरेंद्र रूप त्याला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडे जवळजवळ 19,000 किमतीचा चायनीज मांजा मिळून आलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा घेऊन आम्ही त्याला अटक केलेली आहे। त्याचबरोबर जर त्या चायनीज मांजाचा उपयोग करून जर कोणी पतंग उडवत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। पोलिसांच्या कठोर धोरणानंतरही या छुप्या मांजांचा सर्रास वापर सुरू असल्याचं दिसतंय। नंदुरबारमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा जीव थोडक्यात बचावला। त्याच्यावरचं संकट जॅकेटवर निभावून गेलं। जॅकेटची अवस्था पाहिल्यानंतर त्याची गंभीरता सहज लक्षात येते। साधारणतः 20 ते 30च्या स्पीडने जात असताना अचानक चायना प्रोजेक्ट पतंगचा मांजा आल्याने थोडक्यात अर्थात 4 इंचने माझा गळा कापताना वाचला आहे। या ठिकाणी एकदम हळू स्पीडने जात असताना कोट स्वेटरमध्ये अटकल्याने पूर्णतः 3 लेअरचा हा जो स्वेटर आहे याला पूर्णतः त्याने कापून दिला। सौभाग्याने मी त्या ठिकाणी वाचलो आणि माझ्या अंगावर एकदम शहारा निर्माण झाला। मांजामुळे ओढावणाऱ्या दुर्दैवी घटना टाळून पतंगबाजीचा निखळ आनंद घेण्यासाठी नागपूरमध्ये मांजा मुक्तीची प्रतिज्ञा करण्यात आली आहे। त्याचं अनुकरण सगळ्यांनीच करायला हवं, अन्यथा कायद्याचा बडगा उगारण्याचे आदेश न्यायालयानं दिलेच आहेत। त्याची अंमलबजावणी अटळ आहे। छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरेसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।